सर्वांना नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे शासनाने जो काही निवडणुकीला सामोरे जाता जाता एक धक्कादायक असा निर्णय घेतलेला आहे. तर या धक्कादायक निर्णयासंदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, जो की अनुसूचित जाती जमाती विशेष म्हणजे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करणे तसेच नॉन क्रिमिनल तत्व लागू करणे या दृष्टिकोनातून जी समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर या समिती संदर्भात सगळी माहिती आपण पाहणार आहोत. नक्की याचे परिणाम काय होणार आहेत, अनुसूचित जाती जमातीवर ह्याचे होणारे परिणाम आणि नक्की हे कोणाच्या फायद्याचं कोणाच्या तोट्याचं या संदर्भात थोडक्यात आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ओके, तर बघा, शासनानं निवडणुकीला सामोरे जाता जाता जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतोच, परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आणखीही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येकाला माझं आव्हान आहे की तत्काळ लगेच खाली सबस्क्रायबर बटनवर जाऊन तत्काळ हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर समोरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील दाबा, जेणेकरून इथून पुढचे या संदर्भातील सगळे व्हिडिओ तुम्हाला अगदी वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, आणि त्याचबरोबर आपलं सबस्क्राईब झाल्यानंतर देखील आपल्या संबंधातील जे कोणी ह्या विषयाशी लोक असतील त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून यातल्या साधक बाधीचा गोष्टी होऊन आपल्याला एक जनमत तयार करता येईल एका चांगल्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून. ओके, तर पहा, तर हा जो काही राज्य शासनाचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजेच अनुसूचित जातीमध्ये ज्या वेगवेगळ्या अनुसूचित जातीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत यामध्ये उपवर्गीकरण करणं तसेच याच्यामध्ये नॉन क्रिमिलियरचं तत्व अस्तित्वात आणणं. तर ह्या दृष्टिकोनातून ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे. आता बघा, मागच साधारणतः एक महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. विशेष म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे हे ज्या खंडपीठाचे अध्यक्ष होते त्या 7 सदस्यीय खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा जो की अनुसूचित जाती जमातीमध्ये जे वर्ग आहे त्यांच्या संबंध यांच्या आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय दिलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जर वर्गीकरण करायचं असेल तर तो अधिकार राज्य सरकारचा आहे. आणि याच अधिकाराचा वापर करून आता निवडणुकीला सामोरे जाता जाता राज्य सरकारनं अत्यंत महत्त्वाची अशी समिती गठीत केली आहे. आणि येत्या 3 महिन्यात या समितीला त्या ठिकाणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आहेत. तर पहा, तर ही जी काही समिती आहे तर ती आहे पाटणा उच्च न्यायालयाचे जे निवृत्त न्यायाधीश होते, तर हे आनंद मनोहर बदर हे जे पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचबरोबर इंदिरा अस्वार या सदस्य सचिव असणार आहेत. त्या BR डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थाच्या निबंधक आहे. आणि ही समिती या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरण दृष्टीने सविस्तर असा अभ्यास करून त्या ठिकाणी 3 महिन्याच्या आत शासनाला अहवाल तयार करणार. तर ही समिती नक्की काय करणार आहे बघा, तर ही समिती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून जी काही तत्वे निर्देश या संदर्भात जी काही माहिती आवश्यक आहे तर या माहितीचं संकलन ही समिती करणार आहे. त्याचबरोबर या संदर्भातील जी काही तथ्य असतील त्या तथ्यांची देखील छाननी करण्याची जबाबदारी ह्या समितीकडे आहे. त्याचबरोबर ही उपवर्गीकरण जर करायचं ठरलं तर ही उपवर्गीकरण प्रक्रिया नक्की कशा पद्धतीने केली जाईल त्याचं सुद्धा निर्धारण ही समिती करणार आहे. त्याचबरोबर उपकरणाची आवश्यकता सुद्धा सिद्ध करण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आलेली आहे. म्हणजे कसं आवश्यक आहे हे सुद्धा समिती त्या ठिकाणी सांगेल आणि पटवून देईल. आणि त्याचबरोबर उपवर्गीकरणाचा जो प्रारूप आराखडा आहे तो देखील या समितीनं तयार करणं अपेक्षित आहे. आणि याचसाठी ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली. आता हे जे उपवर्गीच्या दृष्टिकोनातून काम करणार आहे तर हे कसं केलं जाईल आणि नक्की कोणकोणत्या बाबीचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश असणार आहे त्याच्याबद्दलही थोडक्यात आपण पाहू. बघा, समिती काय करणार, तर समिती सर्वोच्च न्यायालयाचा जो या संदर्भातला जो निर्णय आलेला आहे तर या निर्णयाचा सविस्तर अभ्यास ही समिती त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या लोकांची यादी त्या ठिकाणी तयार करून त्याचा देखील अभ्यास ही समिती करणार आहे. त्याशिवाय अनुसूचित जातीमध्ये
उपवर्गीकरणाची जी उपवर्गीकरण जर इतर राज्यांनी कोणी केलं असेल किंवा ज्या राज्याची ती तशी प्रक्रिया सुरू आहे, तर तेथील सुद्धा प्रशासकीय माहिती किंवा सगळ्या बाबींची माहिती समिती संकलित करणार आहे. त्याचबरोबर या अभ्यासाअंती संपूर्ण अभ्यास करून मग अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून जी काही पुढील प्रक्रिया आहे, त्या पुढील प्रक्रियेचा प्रारूप आराखड्याचं सुद्धा निर्धारण ह्या समितीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. ओके, तर अशा दृष्टिकोनातून ही समिती त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे. बघा, आपण पुढं याचा नक्की फायदा तोटा नक्की कोणाला होईल हे सुद्धा पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जी या संदर्भातली जी महत्त्वाची घडामोड होती आणि जी आश्चर्यकारक आहे त्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा, जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, तर या निर्णयाच्या विरोधात 21 तारखेला त्या ठिकाणी पूर्ण 21 सप्टेंबरला भारत बंद देखील त्या ठिकाणी अनेक पक्षाकडून त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात समर्थन देखील पूर्ण देशभरामधून दिसून आलेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देखील त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि त्यांनी हा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता, थोडक्यात याला नाकारण्याचं काम केलं किंवा अशा प्रक्रियेने आम्ही काही कार्यवाही करणार नाही हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. आणि ही जी काही मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी घेतलेली होती, नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी काही आपली राज्यव्यवस्था आहे किंवा राज्यघटना आहे आणि जी पहिल्यापासून चालत आलेली अनुसूचित जाती आणि जमातीची जी आरक्षणाची व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलेअरची तरतूद कुठेही नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर लागू करणार नाही. त्याशिवाय ही समिती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभ्यास झाल्यानंतर जे केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना त्या ठिकाणी अस्तित्वात आणलेली आहे, तर ह्या राज्यघटनेचं पालन करण्यास आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत आणि त्याच्यामुळं आम्ही ही क्रिमिलेअरचं तत्व या ठिकाणी अस्तित्वात आणणार नाही. परंतु जर जी केंद्र शासनाने भूमिका घेतलेली आहे, NDAचं सरकार केंद्रात आहे, तर त्याच NDAचं सरकार महाराष्ट्र राज्यात सुद्धा आहे आणि याच सरकारनं निवडणुकीला जाता जाता त्या ठिकाणी यावर अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. आता पाहणं गरजेचं आहे की ही समिती नॉन क्रिमिलेअर संदर्भात देखील काय सूचना करते किंवा काही करणार आहे की नाही, हा देखील त्या ठिकाणी विचार या समितीला करावा लागेल. परंतु त्या अगोदर खरंच माझा आपल्या सगळ्यांना विशेषतः अनुसूचित जाती जमातीचे जे आपले बांधव असतील यांना खरंच आग्रहाचा हा प्रश्न आहे किंवा तुमचे नक्की मतं याबाबत काय आहेत ते देखील जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. विशेष म्हणजे बघा, जे नॉन क्रिमिनल आहे एखाद्या जात समूहामध्ये आरक्षित वर्गामध्ये खरंच ज्या लोकांनी एक उच्च पातळी त्याच्यामध्ये प्राप्त केलेली आहे, अशा लोकांना देखील खरंच आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे का? ज्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही अशा लोकांना देखील त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ दिला जावा का? हे देखील त्या ठिकाणी खरंच आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आणि जर एखाद्या जातीमध्ये बघा, राष्ट्रपती सारख्या पदावर गेलेली व्यक्ती त्यांच्या मुलाला जरी आरक्षणाचा लाभ या व्यवस्थेमध्ये SC STच्या मिळू शकतो, खरंच अशा लोकांना लाभ मिळाला पाहिजे का? जे जिल्हाधिकाऱ्यासारख्या पदावर ज्यांची मुलं जात आहेत किंवा ज्यांचे पालक जात आहेत अशा मुलांना देखील ह्या सध्या SC STमध्ये आरक्षण त्या ठिकाणी भेटतं. परंतु खरंच हे आरक्षण असंच द्यायला पाहिजे का? आणि जर या लोकांना आरक्षण भेटत असेल तर त्या आरक्षित प्रवर्गातील गरीब लोकांवर होणारा अन्याय आहे का किंवा नाही, हे देखील आपण त्या ठिकाणी विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि खरंच आपल्याला वाटत असेल की हा अन्याय नाही तर आपण त्या ठिकाणी त्याविषयी बोललं पाहिजे आणि अन्याय आहे असं वाटत असेल तर त्या विषयी देखील आपण त्या ठिकाणी आपली मतं सविस्तरपणे त्या ठिकाणी व्यक्त करणे गरजेचं आहे. बघा, तर या सविस्तर दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आणि नक्की या सगळ्या बाबी संदर्भात नक्की आपल्याला काय वाटतं, आपली काय मते आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी कळवा की खरंच जे एखाद्या विशिष्ट कोणत्याही प्रवर्गात असू द्या, परंतु ती जर सदन वर्गात गेलेली असतील, जे एकदम मोठ्या पदावर गेलेले असतील आणि अशा लोकांना खरंच नॉन क्रिमिनल आणणं गरजेचं आहे का किंवा नॉन क्रिमिनल अंतर्गत त्यांना आरक्षण नाकारणं गरजेचं आहे का? आणि खरंच जर अशाला जर नॉन क्रिमिनल केलं नसेल तर त्याच्यामुळं खरंच त्या समूहातील गरीब लोकांना
त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय हा होतोय का, त्यांच्या जागा हे सदर व्यक्तीतील लोक हिरावून घेत आहेत का, याविषयी देखील आपण आपली मतं त्या ठिकाणी कळवावी. तसेच आरक्षणाचा जो काही जी एखाद्या जात समूहामध्ये, एखाद्या आरक्षित वर्गामध्ये एखाद्या काही जाती आहेत की ज्यांना आरक्षणाचा लाभ जास्त मिळत नाही. त्याचं कारण काय असं होतं, तर त्यांच्यात अशिक्षितनाचं प्रमाण जास्त असणं, त्यांचा तेवढा विकास झालेला नसणं, या कारणामुळं असं होऊ शकतं की काही ज्या वरचढ ठरणाऱ्या जाती तर त्या या गरीब जातीला त्या ठिकाणी पुरेसं त्या ठिकाणी त्यांचा कोटा मिळत नाही. आणि म्हणून अशा लोकांना वेगळं उपवर्गीकरण करून त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे का, किंवा गरजेचं नाही, हे देखील त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तसेच या संदर्भात अनेक अनेक जे काही अभ्यासक आहेत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका या ठिकाणी दिसून येतात. काही लोक हे उपवर्गीकरण करण्याच्या बाजूने आहेत, त्यांना योग्य वाटतं, आणि काही लोकांना हे फक्त हा जातीय ध्रुवीकरणाचा एक प्रकार आहे असं देखील वाटतं. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जर पॅटर्न पाहिला तर बऱ्याच अंशी त्या ठिकाणी हा एस सी समजला जाणारा जो भाग आहे तर तो त्यावेळच्या सरकारच्या विरोधात गेल्याचा एक पॅटर्न त्या ठिकाणी काही अभ्यासकांनी मांडलेला होता. आणि त्या दृष्टिकोनातून यांच्यामध्ये ही फाटाफूट करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे का, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी देखील या संदर्भात नक्कीच हा निर्णय कोणत्या दृष्टिकोनातून आहे किंवा योग्य आहे अयोग्य आहे, शिवाय या निर्णयाचा विधानसभा निवडणुकीवर नक्की काय परिणाम होईल, खरंच सत्ताधारी पक्षाला याच्यामुळं काही वर्गाचं एक मोठी बूस्ट मिळू शकेल का, या संदर्भातही नक्की आपलं काही मत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. आणि या संदर्भातील आणखी तुम्हाला जर काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही व्यक्त व्हा, जेणेकरून या संदर्भातले बाकी व्हिडिओ देखील आपल्याला आणता येतील. ओके, तर या सगळ्या अनुषंगानं माझी परत एकदा आपल्याला आग्रह आणि विनंती आहे की जर आपण या ठिकाणी जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येकानं नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याशिवाय या व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट देखील करा, जेणेकरून आपल्यासारख्याच ज्यांना याच्याविषयी जास्त माहिती जाणून घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ओके, तर या दृष्टिकोनातून बाकी ज्या काही घडामोडी असतील त्या संदर्भात किंवा याचे फायदे तोटेच्या संदर्भात देखील आवश्यकतेनुसार यापुढे देखील आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळतील या चॅनलवर. म्हणून आपल्याला आग्रहाचं निवेदन आहे की तत्काळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यासाठी रिकमेंडेड करा. ओके, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.